डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे मागील 22-23 वर्षापासून सलग व अखंडपणे काम करणारे 443 रोजगारी कामगारांवर अन्याय होत आहे। विद्यापीठाने 47 कामगारांना जाहिरात न काढता मनमानीने मर्जीतील कामगारांना विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर विद्यापीठातर्फे नियुक्त्या दिल्या आहे। 443 रोजगारी कामगारांना एकत्रित वेतनावर घेण्यास विनंती केल्यावर प्रशासन विद्यापीठाच्या आर्थिक अडचणीचा पाढा वाचते, परंतु मर्जीतील 47 कामगारांना एकत्रितपणे दरमहा 20-25 हजार रुपये वेतनावर घेत असताना आर्थिक अडचण विद्यापीठाला का आठवली नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे। पण मुळात विद्यापीठाचा आणि आमचा थेट संबंध आहे। मुख्य मालक म्हणून, मुख्य नियुक्त म्हणून आमचे जे मालक आहेत ते विद्यापीठाचं आहे। कायद्याने आम्ही बोलत नाही, तो महाराष्ट्र शासनाचा कायदा बोलतो। एकीकडे आमच्यासारखेच काम करणाऱ्या व आमच्यातल्याच एकूण 47 कर्मचाऱ्यांना विद्यापीठ 20,000 25,000 रुपये एकत्रित वेतनावर घेतं आणि आम्ही देखील त्यांच्यासारखंच काम करून त्यांच्या अगोदर कामाला लागलेले अनेक कर्मचारी असताना आम्हाला मात्र त्यांच्यापेक्षा निम्मा पगार विद्यापीठ देतं। या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करतो की आम्हाला विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर कायम करावं, परंतु विद्यापीठ जे आहे ते म्हणतं की या कर्मचाऱ्यांना सगळे सामावून घेता येत नाही। हा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्र शासनाचा आहे। परंतु मी आपल्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की रोजंदारी कामगारांना विद्यापीठ निधीतून कायम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची परवानगी आवश्यक नाही, तर सिनेटमध्ये आणि व्यवस्थापन परिषदेमध्ये आपण एकमताने ठराव मंजूर करावा आणि त्या ठरावाची अंमलबजावणी जर झाली तर या उपेक्षित कामगारांना जे वर्षानुवर्ष अल्प वेतनावर काम करत आहे त्यांना नक्कीच नाही मिळेल। परंतु पुढील बाबीचा विचार केल्यास आणि 443 रोजगारी कामगारांवरचा अन्याय दूर करण्याची प्रामाणिकपणे प्रयत्न करावा आणि प्रमुख मागणी मान्य करावी, यासाठी हे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले। जोपर्यंत मागणी मान्य केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला। जनमत लाईव्ह न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरमधून दिलीप परघट यांची रिपोर्ट।